इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर महानगरपालिकेत आज दिव्यांग प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत आयुक्त डॉक्टर अजित शेख यांनी उल्हासनगरातील दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये 700 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे यापुढे दिव्यांगांना 1500 वरून 2200 रुपये मिळणार आहेत। आयुक्तांच्या या निर्णयामुळे दिव्यांग सुखावून गेले असून ऑगस्ट महिन्यापासून पेन्शनची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। शहरातील दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी, प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, विविध सुविधा देण्यात याव्यात आदी मागण्या दिव्यांग प्रतिनिधींनी आयुक्त डॉक्टर अजित शेख यांच्याकडे केल्या होत्या। त्यानुसार डॉक्टर शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव, उपमुख्य लेखापरीक्षक विलास नागदिवे, लेखाधिकारी संजय वायदंडे, दिव्यांग विभाग प्रमुख राजेश घनगाव, वाहन विभाग प्रमुख विनोद केणे, मालमत्ता विभाग प्रमुख अलका पवार, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, दिव्यांग प्रतिनिधी अशोक भोईर, सचिन सावंत, स्वप्नील पाटील, नरेश गायकवाड, रेहाना कुरेशी, राजेश साळवे, टिकम उदासी, निलेश जाधव, शैलेश तिवारी यांची बैठक पार पडली। त्यात डॉक्टर अजित शेख यांनी यापूर्वी मिळणाऱ्या दिव्यांगांच्या 1500 रुपये पेन्शनमध्ये 700 रुपयांची वाढ जाहीर केली आहे। यासोबतच सर्व दिव्यांगांना ओळखपत्र देण्यात येणार असून त्यामुळे त्यांना उल्हासनगर महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे। व्यायामशाळा, बेघर दिव्यांगांसाठी वेगळे भवन व रात्र निवारा केंद्र उभारण्यात येणार असून व्यवसायासाठी चालना देण्यात येणार आहे। तसेच रोजगार निर्मितीच्या दृष्टीने महापालिकेअंतर्गत शौचालयामध्ये देखभालीकरिता दिव्यांग व्यक्तीची निवड करण्यात येणार आहे। आपल्याकडे दिव्यांगांच्या काही संघटना कार्यरत आहेत आणि त्यांनी विविध विषयांची मागणी आपल्या महापालिकेमध्ये केलेली होती आणि त्या अनुषंगाने आज मी त्यांची सर्वांची बैठक घेतली। त्यामध्ये जवळपास 4-5 विविध संघटना व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या। एक तर एक कमिटी स्थापन करावी ज्यामध्ये दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी असतील, त्यानंतर महापालिकेचे अधिकारी वर्ग वगैरे असतील, त्याप्रमाणे आम्ही ती एक कमिटी बनवण्याचं निश्चित केलेलं आहे। त्यानंतर परिवहनच्या सेवेमध्ये त्यांना सवलत द्यावी अशा प्रकारची मागणी केलेली होती। त्यावरती सुद्धा आम्ही सकारात्मक असा निर्णय घेतलेला आहे। नंतर पेन्शनची जी रक्कम आहे इतर महापालिकामध्ये किंवा नगरपालिकामध्ये जास्त आहे, म्हणजे अंबरनाथ नगरपालिकेमध्ये 2500 आहे किंवा कल्याणमध्ये 2500 आहे, अशा प्रकारची त्यांनी माहिती दिलेली होती। त्यावरती सुद्धा सकारात्मक अशी चर्चा झालेली आहे आणि या महिन्यापासून आपण 2200 रुपये त्यांना पेन्शन देण्याचं मान्य केलेलं आहे। आणि त्या व्यतिरिक्त इतर सुद्धा काही त्यांच्या मागण्या होत्या आणि त्या मागण्या ज्या आहे आपण समितीच्या माध्यमातून त्याला मूर्त स्वरूप देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अशा प्रकारची एक समिती बनल्यानंतर इतरही जे त्यांचे जे विषय आहेत तर ते आपण समितीच्या माध्यमातून मार्गी लावणार आहोत। अनेक वर्षांपासून दिव्यांगांना भरपूर समस्या भेडसावत होत्या। दिव्यांगांच्या वेदना हे दिव्यांगच जाणू शकतात आणि आज आपल्याकडे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी अतिशय संवेदनशील असा निर्णय घेतला आणि दिव्यांगांचा जो दरमहा त्यांना जो निधी देण्यात येत होता तो 1500 वरनं 2200 रुपये केला, ही आनंदाची बाब आहे। तसेच आयुक्त महोदयांनी आज संबंधित मिटिंगामध्ये आम्हाला आश्वासित केलेलं आहे की हे 2500 रुपयाची जी रक्कम आम्ही आता 2200 रुपयाची जी देतोय तर ती पुढे जाऊन 3500 ते 4000 करण्याचं आश्वासन आयुक्त महोदयांनी आम्हाला दिलेलं आहे। शिवाय दिव्यांगांना स्टॉल देण्यात येत नव्हते, गेल्या 10 वर्षापासून दिव्यांगांना एकही स्टॉल देण्यात आलेला नाहीये, तर त्या संदर्भात देखील आयुक्त महोदयांनी सकारात्मक निर्णय घेतलेला आहे आणि दिव्यांगांना आतापासून एक सर्वे करून की ज्या दिव्यांगांना ह्यापूर्वी स्टॉल दिले गेलेले आहेत त्याचं सर्वेक्षण करून नवीन दिव्यांगांना स्टॉल देण्यात येतील आणि याबद्दल देखील आश्वासित केलेलं आहे। तिसरी महत्वाची बाब म्हणजे दिव्यांगांना येणारी पेन्शन ही वेळेवर येत नव्हती, या संदर्भामध्ये देखील चर्चा आयुक्तांशी करण्यात आली आणि तात्काळ आयुक्त महोदयांनी संबंधित अकाउंट ऑफिसरांना देखील आदेश दिलेले आहे की दिव्यांगांची जी पेन्शन आहे ती दर महिन्याला 1 ते 10 तारखेच्या मध्येच झालेली पाहिजे। असं जर त्यांनी पालन केलं नाही तर त्यांच्यावर देखील कारवाईचा बडगा उगारण्याचं कार्य आणि त्याच्या संदर्भातले आदेश हे आयुक्त महोदयांनी दिलेले आहेत। त्यामुळे आज जी काही मीटिंग झालेली आहे ती अतिशय सकारात्मक मीटिंग झाली। याच्यामध्ये आयुक्त महोदयांनी असो किंवा दिव्यांग विभाग प्रमुख आपले घनगाव साहेब असो, दिव्यांगाचे अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर साहेब असो, या सगळ्यांनी अतिशय संवेदनशील पूर्वक विचार केला
आणि दिव्यांगांच्या हिताशी जोडून विचार केलेला आहे। त्यामुळे आम्ही सर्वच संघटना आणि सर्वपक्षीय अध्यक्ष आम्ही त्यांच्या या निर्णयाने खूप आनंदित आहोत आणि त्यांच्या या सकारात्मक निर्णयाबद्दल आम्ही त्यांचे आभार प्रकट करतो। महत्त्वाची बाब म्हणजे पुढील काळामध्ये उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिव्यांग भवन उभारलं जाणार आहे। या दिव्यांग भवन उभारल्यानंतर दिव्यांगांच्या जवळपास 50% समस्याचं निराकरण या दिव्यांग भवनामुळे होणार आहे। ही देखील अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि ह्या सगळ्या प्रोजेक्टला पायलट प्रोजेक्ट चालवण्याकरिता विशेषतः म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी हे सगळं नियोजन करण्यासाठी आयुक्तांनी आताच संबंधित विभागांना आदेश दिले। तारीख जुलै महिन्यामध्ये जी आयुक्त साहेबांनी आपल्या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जी सर्व दिव्यांग संघटना तसेच दिव्यांगांवरती कामं करणारे जे कार्यकर्ते आहेत सामाजिक संघटनांचे, या सर्वांना इथे एकत्रित बोलवून आज ज्या दिव्यांगांबद्दलच्या समस्या आहेत त्याचे मुद्दे ऐकून घेतले व त्याच्यावरती आपलं एक चांगल्या पद्धतीने कार्य करण्याची क्षमता आहे हे सांगितलं। आणि तसंच 2500 रुपयाची आमची जी मागणी होती सातत्याने 5 वर्षापासून ते ऐकून आज त्यांनी 2200 रुपये केलेले आहे। त्याबद्दल मी उल्हासनगर महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, आयुक्त साहेब व उपायुक्त साहेब यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आमच्या सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने जे आता नियम चालू होणार आहेत त्यासाठी मी त्यांना पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। धन्यवाद।